नमस्कार मित्रांनो, 1947 साली इंग्रज देश सोडून गेले, पण इंग्रजी मनोवृत्ती मात्र अजूनही देशात अनेक ठिकाणी राज्य करताना दिसते. आपण सगळ्यांनी वाचलं असेल, ऐकलं असेल की केंद्र सरकारने दिल्ली जिमखाना क्लबची जागा खाली करायला सांगितली 5 जूनपर्यंत. का तर तिथे देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने ती जागा ताब्यात घेऊन तिथे काही यंत्रणा बसवायची आहेत, ही व्यवस्था करायची आहे. आणि त्याच्या विरुद्ध या जिमखान्यातली मंडळी न्यायालयात गेली. अर्थातच त्यांचे वकील हे कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी जे उबाठांचे वकील होते, कारण वृत्ती तीच आहे. आणि त्यांचं म्हणणं होतं की अशा प्रकारे ही जागा खाली करायला सांगता येणार नाही. या क्लबमध्ये तुम्हाला सदस्यता हवी असेल, तुम्हाला आम्हाला, तर सुरुवातीला 7.5 लाख रुपये भरावे लागतात. त्यानंतर जर सदस्यता मिळणार असेल तर साधारणतः 30 ते 40 वर्ष थांबावं लागतं तुम्हा आम्हाला. आणि मग ती सदस्यता मिळाली एकदा की मग पुन्हा 20-22 लाख रुपये भरायचे. आणि असे काही हजार सदस्य त्याचे आहेत. 15,000 मतदानाचा अधिकार असलेले सदस्य आहेत, बाकी इतर सगळे वेगळे मिळून. आणि हा क्लब सरकारला भाड्यापोटी 1,000 रुपये देतो. 1,000 म्हणजे बघा काय लूट चालू होती ती. आणि तरी देखील त्याच्याबद्दल कोणीही बोलायचं नाही, कोणी लिहायचं नाही. सत्ता असताना एका प्रकारे देशाचे मालक असणारे राहुल गांधी यांना देखील या क्लबच्या सदस्यत्वासाठी काही वर्ष थांबावं लागलं होतं असं म्हणतात. हा जो दिल्ली जिमखाना क्लब आहे त्याचं काय नेमकं आहे प्रकरण ते समजून घेण्यासाठी आणि मनोवृत्ती समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे. 1913 साली जेव्हा ब्रिटिशांनी भारताची राजधानी म्हणजे त्यांच्या राज्याची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवली आणि लुटेन्स दिल्ली बांधली राजधानीचं शहर म्हणून. खरी ती नवी दिल्ली होती, पण लुटेन्सनी ती बांधली म्हणून त्याला लुटेन्स दिल्ली म्हणतात. तर तिथे ब्रिटिशांनी आपल्या मनोरंजनासाठी, खेळासाठी, व्यायामासाठी इम्पेरियल दिल्ली जिमखाना क्लब त्याची स्थापना केली. ही ब्रिटिशांची पद्धत होती की दिवसभर काम झाल्यावर शीण घालवण्यासाठी संध्याकाळी क्लब हाऊसमध्ये जायचं, ते खेळ खेळायचे, सोशल इंटरॅक्शन वगैरे वगैरे याच्यासाठी. खरं म्हणजे ती क्लबची स्थापना ब्रिटिशांनी केली असली तरी तो क्लब बांधण्याचा सगळा खर्च जवळपास हे तेव्हा जे देशातले 7 मोठे महाराजे, नवाब वगैरे सगळे होते, त्याच्यामध्ये हैदराबाद, भोपाळ, जयपूर, उदयपूर, काश्मीर, ग्वालियर या सगळ्या राजा महाराजांचा, नवाबांचा, त्यांच्या पैशांनी हा क्लब आणखीन 10-12 वर्षांनी 1920च्या दशकात बांधला. आणि त्यावेळेपासूनच या क्लबचं सदस्यत्व कोणाला असायला हवं तर उच्चभ्रूमधले उच्चभ्रू त्यांनाच या क्लबचं सदस्यत्व देण्यात येत असे. देश स्वतंत्र झाला, गोरासाहेब गेला, काळासाहेब आला. काळासाहेब म्हणजे याच ब्रिटिशांनी तयार केलेली सगळी बाबूशाही, याच्यामध्ये सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी, लष्करी अधिकारी, त्यांच्यातले निवृत्त झालेले अधिकारी, न्यायाधीश, या सगळ्यांचा दिल्लीतलं हक्काचं ठिकाण हा क्लब बनला. तसंही म्हटलं की या क्लबची तुम्हाला मेंबरशिप हवी असेल तर त्याच्यामध्ये कॅटेगरी असतात. एक, तुम्ही जर सरकारी सनदी अधिकारी किंवा IPS ऑफिसर वगैरे असे असाल तर एक कॅटेगरी. तुम्ही जर कॉर्पोरेट उद्योगपती असाल तर दुसरी कॅटेगरी. तुम्ही जर सामान्य लोक असाल तर तिसरी कॅटेगरी. आणि तुम्ही जर या तिसऱ्या कॅटेगरीत असाल तर तुम्हाला या क्लबमध्ये पैसे असूनही, म्हणजे एकतर लाखो रुपये असणं आणि ते या क्लबसाठी लाखो रुपयाची फी भरणं हा एक त्यातला भाग झाला, पण हे पैसे असूनही तुमची योग्यता आहे का नाही हे तुमची मुलाखत घेऊन झाल्यावर ठरत असल्यामुळे खूप जास्त शक्यता अशी आहे की या मुलाखतीत तुम्ही पासच होणार नाही.
तुम्ही उत्तीर्णच होणार नाही. आणि त्यामुळे ही सगळी व्यवस्था अशा प्रकारे केली होती. आणि हा क्लब आहे काय तर 27 एकर जमीन आहे सफदरजंग रोडला, म्हणजे दिल्लीतला सगळ्यात प्रॉमिनंट भाग, पूर्वीचं पंतप्रधानांचं निवासस्थान वगैरे सगळं यापासून अगदी जवळ आहे. या भागात 27 एकर जमीन म्हणजे तुम्ही त्याची किंमत काढू शकता. आजच्या घडीला हजारो कोटी रुपयांची त्याची किंमत आहे. याच्यामध्ये टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, स्क्वॅश, स्विमिंग पूल, बाकी कॅरम, हे सगळं बिलियर्ड्स हे सगळ्या गोष्टी आहेत. रेस्टॉरंट्स आहेत. आणि म्हणजे तुम्हाला या सगळ्या दिल्लीच्या पॉवर सर्कल्सचं ते एक हक्काचं ठिकाण आहे. म्हणजे या ठिकाणी जशा पार्ट्या होतात, जसं संध्याकाळचं एकत्रीकरण होतं, तसंच तिथे अनेक डील्सही, अनेक घडामोडीही, तिथे घटनाही होतात. आणि सरकार कुठलंही असो, दिल्ली पे हम राज करते, ही जी मनोवृत्ती आहे त्याची जी काही प्रमुख केंद्र होती, त्याच्यातही हे एक प्रमुख केंद्र होतं. आणि त्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन जरी 12 वर्ष झाली असली तरी दिल्लीत अशी सत्तेची काही बेटं अजूनही तग धरून होती. आणि कुठेतरी या सत्तेच्या वर्तुळात राहून देशातल्या सामान्य माणसाबद्दल गळा काढण्याचं, या देशात मुसलमानांच्या होणाऱ्या शोषणाबद्दल गळा काढण्याचं, किंवा महिलांचं शोषण, आदिवासींचं शोषण, या देशातलं पर्यावरणावर होणारे परिणाम, या सगळ्याबद्दल गप्पा मारायचे, चर्चा करायच्या, ते देखील हे एक केंद्र होतं. आता मोदी सरकारने हे केलं, त्याच्याबद्दल लगेच अनेक जण म्हणतात की हे देशाची लोकशाही नष्ट होत असल्याचं चिन्ह आहे. कारण जे लोक सरकारविरुद्ध बोलतात, आवाज उठवतात, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी म्हणून या जिमखान्याविरुद्ध, दिल्ली जिमखान्याची जमीन सरकार परत घेण्याचा प्रयत्न करत आहे. पेट्रोल डिझेलचे दरवाढ झाली आहे, तरुणांना नोकऱ्या नाही आहेत, AI क्षेत्रामुळे काय होणार आहे, हे सगळं लोकांचं लक्ष अशा गोष्टींपासून हटवण्यासाठी तशा गोष्टी केल्या जात आहेत. आता लक्षात घ्या, लक्षात घेण्यासारखी गोष्ट इथे ही आहे की ऑपरेशन सिंदूर नंतर आणि खास करून आत्ताच्या इराण युद्धानंतर देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने एक वेगळीच जाणीव आपल्या सगळ्यांना झाली. कारण भविष्यातलं युद्ध हे काही रणगाड्यांनी, चिलखती गाड्यांनी, हजारो सैनिकांच्या तुकड्यांनी लढलं जाणार नाही आहे. हे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर असणार आहे. बियॉन्ड द व्हिज्युअल रेंज, म्हणजे दृष्टीपलीकडे, आणि नेमके हल्ले, पिन पॉईंट स्ट्राईक करणं, यावर हे युद्ध अवलंबून असणार आहे. आणि हे युद्ध कोण जिंकणार आहे तर जो सगळ्यात जास्त हल्ले परतवून लावेल, हवेतल्या हवेत क्षेपणास्त्र, ड्रोन उद्ध्वस्त करेल, आणि दुसरीकडे जो जास्तीत जास्त दिवस शत्रू देशावर ड्रोन, मिसाईल, रॉकेटचे हल्ले करू शकेल, असेच लोक या युद्धामध्ये तगू शकणार आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आता त्यामुळे असं जर युद्ध होणार असेल, आणि पाकिस्ताननी ऑपरेशन सिंदूरमध्येच राजधानी दिल्लीवर रॉकेट्स, मिसाईल्स लॉन्च केली होती, ती सुदैवाने हवेतल्या हवेत इंटरसेप्ट झाली. पण आता जर अशी त्रिस्तरीय यंत्रणा उभी करायची संपूर्ण देशभर, तर हा जो राजधानी दिल्लीचा भाग आहे तिथे जे सत्ता वर्तुळ आहेत, जसं इराणचं सगळं नेतृत्व एका पहिल्या हल्ल्यात, पहिल्या झटक्यात मारलं, तसा हल्ला भारतावर येऊ शकतो. आणि असं करायचं तर हा जो सगळा राजधानी दिल्लीचा भाग आहे तो रक्षण करण्यासाठी जागा पाहिजे. तुमच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरसाठी, तुमचे ड्रोन, अँटी ड्रोनसाठी, काउंटर म्हणजे एरियल डिफेन्स सिस्टीमसाठी. कोणी म्हणेल की दिल्लीत काय बाकी जागा नाही आहे काय, दिल्ली काय मुंबई आहे का की जिथे जागा मिळेल तिथे 4चा FSI देऊन लावला टॉवर. दिल्लीत भरपूर जागा आहे, भरपूर मोकळी मैदान आहेत, हिरवळ आहे. हेच कशासाठी? हे तुम्ही आमच्या हातातनं सत्ता काढून घेण्यासाठी. तिथे तो मुद्दा आहे की जे लोक वर्षाला म्हणजे 22 आणि 7 जवळजवळ 30 लाख रुपये फी भरतात, त्यातले 7-7.5 लाख रुपये भरल्यावर 30 वर्ष थांबायचं असतं. सनदी अधिकाऱ्यांना वगैरे, पोलीस अधिकाऱ्यांना 15 वर्ष, 20 वर्ष थांबावं लागतं. असं जर तुमचं ठिकाण आहे आणि तुम्ही 1000 रुपये फक्त भाडं भरते, तुम्ही देशातल्या कुठल्याही भागात जमीन विकत घेऊन तुम्ही क्लब काढू शकता, तिथे जमू शकाल. इथेच तुम्हाला एकत्र यायची गरज काय? म्हणजे हा दिल्ली जिमखाना क्लब आहे, तसाच बॉम्बे जिमखाना क्लब आहे. आझाद मैदानच्या जे मोठं मैदान आहे आझाद मैदान, तिथे त्यांची जागा आहे. अशाच प्रकारे बेंगाल क्लब आहे. म्हणजे असे 3-4 क्लब देशात आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला जर आता जर क्लब काढायचा असेल तर कुठेही काढू शकता क्लब.
त्याच्यासाठी तुम्ही प्राईम लँड 27 एकर आणि या सगळ्याची गरज आणखीन कशासाठी लागणार आहे ते आता डिलिमिटेशन नंतर खासदारांची संख्या वाढणार आहे. अनेक खासदारांची आणि मंत्र्यांची निवासस्थानं आहेत दिल्लीत, ती पण भव्य निवासस्थानं आहेत, पण त्यांचा मेंटेनन्स, रिपेअर्स, एअर कंडिशनिंग खूप खर्च होतो. आणि त्यामुळे असं प्रस्तावित आहे आणि ते योग्य गोष्ट आहे की तिथेच 2-4 टॉवर बांधा, सगळ्या आमदार खासदारांना दिल्लीच्या अशाच टॉवरमध्ये ठेवा, चांगले आलिशान फ्लॅट द्या त्यांना, पण फ्लॅटमध्ये ठेवा. हे सगळे हिरवळ बंगले आजूबाजूला भिंती, म्हणजे काय म्हणतात, राजेशाही थाट कशाला पाहिजे? 5 खोल्यांचा बंगला द्या, 7 खोल्यांचा, 10 खोल्यांचा बंगला द्या, फरक नाही पडत आहे. पण हे असे प्रत्येकाच्या कोठ्या हे करण्याची गरज नाही आहे. आणि केंद्र सरकार हुशार असल्यामुळे त्यांनी नेमकं सुरक्षेच्या मुद्द्यावर बोट ठेवलेलं आहे. सुरक्षेच्या मुद्द्यावर बोट ठेवल्यावर काही करता येणार नाही आणि त्यामुळे यांची चिडचिड सुरू आहे. सरकारने पुन्हा हेही सांगितलं की आम्ही काय बळजबरी, ते काही गरीब नगर नाही की तिथे जाऊन बुलडोझर लावून पाडून टाकू, तर काही करणार नाही. आणि त्यामुळे तुम्हाला कोर्टात जायचं तर जा, पण इथे न्यायालयाचंही अडचण होणं, कारण या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि तिथे हे निमित्त असेल तर न्यायालयाला की कशावरनं सुरक्षा महत्त्वाची आहे हे सांगा, असं न्यायालय म्हणू शकत नाही. कारण उद्या रॉकेट हल्ला झाला तर त्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या घरावरही पडू शकेल. आणि त्यामुळे ही घडामोड अतिशय महत्त्वाची आहे. या निमित्ताने मोदी सरकारला जर राजधानी दिल्लीतलं शेवटचं जे बेट आहे, सत्तेचं बेट, ते ताब्यात घेण्यात यश मिळालं तर देशाची लोकशाही अधिक खंबीर, अधिक मजबूत, अधिक ताकदवान होणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.